नाही, असं की राज्यस्तरावरूनच आता माननीय मुख्यमंत्री स्वतःच या विषयाबद्दल गंभीर आहे. सगळ्या SOP सगळ्या जिल्ह्यांना दिलेल्या आहे. मला वाटतं जिल्हा सिव्हिल सर्जनपासून या संदर्भात सतर्कता बाळगली पाहिजे. मी स्वतः आता त्या संदर्भात आता आढावा घेणार आहे. गोपीनाथ मुंडेंना मानणारे अनेक लोक आहेत. त्या लोकांना जर एकत्र केलं तर वेगळा पक्ष तयार होऊ शकेल असं वक्तव्य काल पंकजा मुंडे यांनी केले. कसं पाहता या वक्तव्याकडे? मला माहिती आहे पंकजा काही बोलले आहेत, म्हणजे त्यांचं काय हेतू त्या पाठीमागचे माझं काही त्याची चर्चा झालेली नाही आहे. सर, आलमट्टी धरणाची उंची वाढवायला जल आयोगाने परवानगी दिली आहे. जल आयोगाचं म्हणणं आहे की कोणत्याच राज्याचा त्याला विरोध नाही. ते अजून आम्ही त्याचा अभ्यास करतोय. स्वतः माननीय मुख्यमंत्री त्या विषयाबद्दल भाष्य केलेलं आहे. कारण त्याचे काही दुर्गामी परिणाम जे आहेत आपल्या महाराष्ट्रात, जे कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये होणार आहे, ते तर आपण त्याचा अभ्यास तो आम्ही की आता त्या बाबतीमध्ये 14 तारखेला एक 13 आणि 14ला 2 दिवस अधिकाऱ्यांच्या या विषयामध्ये जे लवादा संदर्भातले जे मुद्दे आता त्या बाबतीमध्ये एक आढावा बैठक घेते, बैठक मी बोलवलेली आहे. अभिनेता राहुल सोलापूरकर जे आहेत त्यांनी पूर्वी शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. आता डॉक्टर बाबासाहेबांबद्दल देखील ते म्हणतात की ते अभ्यास केला आणि ब्राह्मण झाले का? असे की असे जे मूर्ख लोक जे असे मुक्ताफळे उधळतात किंवा ते निषेध करून चालणार नाही. राज्य सरकारनं आता अशा महापुरुषांचं अवमान करण्याच्या विरुद्ध थेट FIR दाखल करून त्यांना जामीनपत्र गुन्हा दाखल झाला पाहिजे. ही लोक त्या शुद्धीवर येणार नाही. आज दुर्दैवानं मुक्तफळ उधळून आपल्या स्वतःची लोकप्रियता वाढवणं असा एक काही लोकांचा धंदा झालेला आहे. एकूण देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज अचानक बैठक झाली आहे. कुठेतरी भविष्याची महापालिका निवडणूक आणि आगामी राजकारणात याचा फायदा होईल असं वाटतंय? असं की राज्य पातळीवर आता निर्णय मान्य आमचे नेते देवेंद्रजी घेत आहेत. आता त्यांनी काय विचार केला असेल, त्यामुळे मला त्यांच्या भेटीची माहिती नाही, परंतु निश्चितपणे याच्यामध्ये काहीतरी चांगलं होईल अशी अपेक्षा करूया. विधानसभा निवडणुकीत बटेंगे तो कटेंगे हा नारा दिला गेला होता. मात्र आज संजय राऊत म्हणतात की तो नारा आघाडीसाठी होता. आघाडीला गांभीर्याने घ्यायला हवा होता. काँग्रेसवर एक प्रकारे टीका केली त्यांनी. असे मोदीजींनी जो नारा दिलेला आहे, एक हे तो सेफ आहे, त्यावर आदरात आपली वाटचाल सुरू आहे. त्यामुळे कोण बटेंगे कोण कटेंगे कोण मिटेंगे याची आम्ही चर्चा करत नाही. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.